कोल्हापूरच्या सर्व भाविक श्रद्धावान साधकांना आमचा नमस्कार. कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली. एक नाटकच होतं म्हटलं तर चालेल, कारण आमचे सहयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही. आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा, माझा फोटो घेऊन जा, तुमच्या हातून हजारो लोक पार होते. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेष करून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहुतेक क्षेत्रस्थळी लोक पोट भरू जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच लोक. त्यांना असं वाटतं की देऊळ इथे असून आम्हाला काय फायदा झाला, आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटच भरून राहिलेत. ह्यांच्या तरी आयुष्यात काही विशेष आहे का? ह्यांचं तरी आयुष्य काही उज्ज्वल आहे का? ह्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का? एवढे देवीची पूजा करतात, 5-5 त्यांच्या आरत्या काढतात, तरी ह्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. मग असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का? त्यामुळे कोणताही बुद्धिजीवी वर्ग त्याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही. ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ. आपल्या देवळात गेले, 2 पैसे घातले, झालं, काम झालं. तेव्हा त्याच्यातली जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे, ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत, कारण क्षेत्रस्थळी जन्माला येणं हे मोठं भाग्यच आहे, याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्टी व्हायला सुरुवात होते, अतिपरिचयात वज्ञ असंतत गमनात अनादरो भवती प्रयागवासी कूपे स्नानम समाचरन्ति. प्रयागातले लोक आपल्या घरातल्या विहिरीवर नाहतात, पण इथून खेडे गावातनं पायी हजारो मैल चालून लोक गंगेत आंघोळीला जातात. आता गंगा आणली तर म्हणे 10-10 रुपयाला सगळ्यांना विकली. पण तिथे गंगेत राहणारे लोक, त्यांना जर विचारलं तर म्हणे आम्ही एकदा सुद्धा तर गंगेत जात नाही म्हणे, घाण आहे सगळी. तसंच होतं. अतिपरिचयात झाल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रस्थळी मी गेले तिथे लोकांना एक तर विश्वासच नाही परमेश्वरावर, किंवा दुसरा असला तरी तो श्रद्धावान नसतो. तेव्हा कोणत्या क्षेत्रस्थळी सहयोग जमवणे कठीणच जाणार आहे, हे आमच्या सहयोगाने लक्षात ठेवलं पाहिजे. इथे डबल मेहनत करावी लागेल. सर्वप्रथम जे लोक भाविक आहेत, श्रद्धावान आहेत, ते खेडेगावातून येतील, इतर जागेतून येतील, देवीच्या देवळात येतील, महालक्ष्मीला जातील, तिचा आशीर्वाद घेतील, कुंकू घेतील, घरी जातील. पण इथले जे स्थायिक रोज आहेत ते डोळ्याखाली रोज बघत असतात की हे देवीचे प्रकरण काय चाललेलं आहे, देवळात काय प्रकार चाललेले आहेत. आणि जरी आपल्या सांस्कृतिक जबाबदारीमुळे आपल्याला देवीबद्दल अपमान वाटत नसला तरी सुद्धा तिच्याकडे लक्ष असावं तितकं आपलं लक्ष नसतं. आता महालक्ष्मी म्हणजे काय आहे, तिचं इथे उगम होणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, त्याचं केवढं महत्व आहे ते थोडंसं मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी जे सांगत आहे ते तुमच्या लक्षात येईल की तेवढी सूक्ष्मता कोल्हापूरच्या लोकांमध्ये नाही, तेवढे श्रद्धावान ते नाहीये. श्रद्धावान असल्याशिवाय तुम्हाला माझी गोष्ट समजायला होणार नाही आणि कुंडलिनीचंही जागरण होणार नाही. तेव्हा श्रद्धेने माझी गोष्ट ऐकली पाहिजे. सर्वप्रथम हे जाणलं पाहिजे की देवीची 3 रूपं आहेत. पहिल्यांदा ती आदिशक्ती म्हणून ह्या संसारात विचरण करते. आदिशक्ती म्हणजे जी सगळ्या शक्त्यांचा समन्वय आहे, तिन्ही शक्त्यांचा समन्वय अशी ती अर्धमात्रा आदिशक्ती आहे. आणि तिचं एक रूप म्हणजे महाकालीचं, दुसरं महासरस्वतीचं आणि तिसरं महालक्ष्मीचं. आणि महालक्ष्मी ही सुषुम्ना मार्गात आपल्यामध्ये प्रगट होते. मनुष्याचा जो सुषुम्ना मार्ग आहे तिथे महालक्ष्मीचं स्थान आहे. तेव्हा जी आपल्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं तर ज्याला आपण पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतो, तिचा कंट्रोल ह्या
शक्तीला असतं. आता जे वैद्यकीय शास्त्रात म्हणजे विज्ञानामध्ये फार हुशार झालेले लोक आहेत, ज्यांनी सगळं अंग्रेजी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना जर मी सांगितलं की तुमची पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ही महालक्ष्मी शक्ती कंट्रोल करते, तर माझ्यावरती मारायला धावते. कारण त्यांच्यामध्ये देवी म्हणून काहीच नाही. जी देवी देवता आहेत ती म्हणजे इंग्लंडची राणी, ती खरी देवी. बाकी काही देवी म्हणून काही वस्तू असेल, घरात महालक्ष्मीचा फोटो असेल, तिला गळ्यात हारबीर घालतील, पण महालक्ष्मीचा संबंध पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमशी आहे आणि ती कंट्रोल संबंध करते, हे मानायला कधीही तयार होणार नाही. आणि जरासं आम्ही म्हटलं तर भांड्याला उभे राहतील. ही एक प्रथा आहे. दुसरी प्रथा ही की महालक्ष्मी ही गुरुतत्वावर आधारलेली आहे. पहिल्यांदा गुरुतत्वाने काय होतं? गुरुतत्व माणसामध्ये येण्याचा अर्थ असा की मनुष्यामध्ये समतोलता येते. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असावा लागतो. तुम्ही रस्त्याने म्हणाल की आम्ही एकीकडे तोल करून चालू, तर चालू शकत म्हणजे प्रॅक्टिकल नाही आहे, व्यावहारिक नाही. जर तुम्ही म्हणाल की आम्ही मोटर एका चाकावर एका साईडने चालू, तर जर तुम्हाला एखाद्या सायकलवरही बसायचं असलं तरी तुम्हाला त्याचा तोल सांभाळावा लागतो. जर तुम्ही समतोलात आले नाही, जर मध्यात आले नाही, तर सुषुम्ना मार्गाने तुम्ही चढू शकत नाही. तेव्हा सर्वप्रथम लक्ष्मी तत्व आहे. लक्ष्मी तत्व हे मधोमध नाभीवर बसलेलं आहे. तुमच्या नाभीमध्ये लक्ष्मी तत्व आहे. आता लक्ष्मीचं जे स्वरूप आहे ते आपल्याला माहिती आहे की तिच्या 2 हातामध्ये कमळ आणि एका हातामध्ये दान आणि दुसऱ्या हातामध्ये आश्रय, अशी तिची एकंदर प्रतिमा पूर्वीच्या ऋषीमुनींनी पहिल्यांदाच काढून ठेवलेले देवकृपेने. कारण आजकाल जर काढली असती तर काय काढलं असतं लोकांनी मला सांगता येत नाही. त्याचा अर्थ असा की जो खरा लक्ष्मीपती आहे त्याच्या हातातनं दान झालं पाहिजे, सारखं दान झालं पाहिजे, काही थांबलं नाही पाहिजे, त्याच्यात सारखं व्याहत व्हायला पाहिजे, तर तो लक्ष्मीपती. त्याच्या आश्रयाला 15-20 तरी मंडळी असायला पाहिजेत आणि त्यांचा आश्रय सुखदायी असायला पाहिजे, तेव्हा तो लक्ष्मीपती आहे. हातामध्ये 2 कमळं गुलाबी रंगाची, म्हणजे त्याच्या राहणीत, त्याच्या बोलण्यात, त्याच्या एकंदर शरीरात, वैभवात एक तऱ्हेची आर्द्रता असायला पाहिजे, करुणामय असायला पाहिजे. कारण एका कमळामध्ये एक साधारण भावराज ज्याच्यामध्ये काटे असतात त्याला सुद्धा स्थान असतं आणि तो जाऊन झोपतो, तर कमळ त्याला झाकून घेतं आणि आरामात त्याला उब देतं. त्याचे काटे बोचत असतील थोडेसे तरी त्याला सांभाळतात. असे लक्ष्मीपती असायला पाहिजे. हे लक्ष्मीपतीचं सांगणं झालं की हे आजकालचे जे लक्ष्मीपती आहेत त्यांना काय म्हणावं समजत आहे. तर तुम्ही गाढवाला जर पैसे लावले तर तो काही लक्ष्मीपती होणार नाही. पण ही लक्ष्मी जी आपल्याला मिळाली, आता हे बघा, हे बाहेर देशातनं 14 देशातनं इथे लोक आले आहेत, ह्यांच्याकडे लक्ष्मीचं राज्य आहे एका अर्थाने की ह्यांच्याकडे पैसा आहे, पण लक्ष्मीपती नाही. पण तरी सुद्धा महात्म्य स्वतःच्या आत्म्याचं किती आहे हे बघा. 14 देशातून इथे तुमच्या कोल्हापुरात आले, पण कोल्हापूरचे किती लोक इथे आलेत माझ्या भाषणाला, परत किती लोक व्यवस्थित बसलेत, बघ्यासारखे उभे. श्रद्धा काही दिसते का? मागापासून म्हणतो बसा बसा, बसायला सुद्धा तयार नाही. बसून का नाही घेत महाराज? बसा आता. आणि एक तऱ्हेचा हट्टीपणा. ह्या लोकांमध्ये जर ह्यांना सांगितलं की हे असं करून तुमचं भलं होईल, तर त्या गोष्टीला अगदी तयार असतात आणि करतात. इतके श्रीमंत आहेत, सायंटिस्ट आहेत, सगळं काही. पण आपल्या लोकांमध्ये ही अक्कल येणं अत्यंत कठीण. त्याला कारण असं झालेलं आहे की आपण म्हणजे अतिशहाणे आणि आपल्यासमोर मोठमोठाले आदर्श आहेत, सगळ्यांना सगळं पाठ आहे. गुरुगीता कुणी वाचली नसणार का, कुणी गीता वाचली नाही, कुणी काय केलेलं नाही, सगळे अतिशहाणे. कुणी कुणाचं भलं केलं अथवा नको केलं, पण मुख्य म्हणजे शहाणपण अति. आणि त्या अतिशहाणपणामुळे जे आपल्यातलं सत्व आहे, जे आपल्यातलं खरं आहे, ते आपण गमावणार आहोत. तुझं आहे, तुझं पाशी असं सांगितलेलं, ते तुमच्याही पाशी आहे, खेडेगावात आहे. पण खेडेगावात पहिल्यांदा रुजणार आहे. क्षेत्रस्थळी सगळ्यात शेवटी, सगळ्यात पहिल्यांदा खेडेगावात, मग मुंबईला सुद्धा रुजेल, पण क्षेत्रस्थळी फार कमी रुजेल असं मला दिसतं.
त्याला कारण असं की श्रद्धा जी आहे तिला गहराई नाही, श्रद्धेमध्ये सूक्ष्मता नाही. श्रद्धा म्हणजे देवीला गेलो, नारळ घातले, तिला हे घेतलं, झालं, नमस्कार, चला, झालं, आजचं काम देवीचं झालं. पण देवी म्हणजे काय, महालक्ष्मी तत्व म्हणजे काय, इकडे लक्ष नाही. आता जेव्हा लक्ष्मीत मनुष्य उतरला, आता ह्या लोकांना लक्ष्मी मिळाली, त्याच्या पुढे आता विवंचना लागली की एवढा मला पैसे मिळाले, सगळं काय मिळालं, सगळं ऐश्वर्य मिळालं, तरी आमची मुलं आहेत ती सुसाईड करतात, आत्महत्या करतात. म्हणजे पैसा हे काही उत्तर नाही, पैशाने भलं होईल ही गोष्ट खरी नाही. म्हणजे ह्याच्या पलीकडे काहीतरी असायला पाहिजे. जर पैसा सगळा काही असता तर ते आम्ही मिळवलेले, मग त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे काही दिसत नाही. आम्ही एवढा उपद्व्याप केला, आपली एवढी सुधारणा करून घेतली, आमच्याजवळ एवढा पैसा आला, आम्हाला स्थैर्य नाही, आपापसात मारामाऱ्या, आमच्या खून पडतात. त्याच्यानंतर काही काही देशामध्ये तर आई बहिणींचाच कुणाला पत्ता लागत नाही, इतका त्यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं आहे आपापसामध्ये की त्यांना आश्चर्य वाटतं की या पैशामुळे एवढं वैमनस्य लोकांमध्ये आलं, त्या पैशात काहीतरी खराबी असली. तर तेव्हा सर्व सोडून आता दुसऱ्या शोधाला लागले. काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही शोधा लागले, तर काही इथून आपले बामटे गुरु गेले आणि त्यांना पकडून घेतलं आणि त्यांना लुटून खाल्लं. पण परमेश्वर हा आहे आणि जे त्याच्या शोधात खरेखुरे फिरतात त्यांना परमेश्वर हा मिळणार, पण जे वरपांगी आहेत त्यांना मिळणार नाही. ह्यांच्या समोर आपल्या लक्ष्मीचं तत्व जाणलं पाहिजे. ते जाणल्याशिवायच तुम्ही महालक्ष्मी तत्वात उतरू शकता, कारण ह्या अशा विशेष स्थानी आपला जन्म झालेला आहे. हिंदुस्थानात जन्म होणंच म्हणजे लाखो लाखो योनीतलं पुण्य आहे. मग महाराष्ट्रात होणं तर काय सांगायचं, आणि त्यात क्षेत्रस्थळी जन्मणं म्हणजे केवढं मोठं पुण्य असायला पाहिजे, केवढं संचित, एवढं गाठोडं बांधून परत वरपांगीपणा, त्याचा इलाज काय केला पाहिजे. त्याचा इलाज हा आहे की स्वतःबद्दल थोडा विचार करायला पाहिजे, स्वतःबद्दल विचार करायला. आता मी म्हटलं बसा तर बसत का नाही, ते लोकही बघतायत की अगदी उद्धट लोक आहेत, बसत का नाही तुम्ही लोक, बसून घ्या, बसून घ्या. ते लोक काय म्हणतील तुम्हाला, थोडी तरी शिस्त असायला पाहिजे, नाहीतर जा, पण बसून घ्या. नाहीतर कोणती गोष्ट ऐकायची नाही, हे आपलं म्हणजे विशेष, त्याच्यात काय शिष्टपणा आहे. एकंदरीत माणसामध्ये स्वतःबद्दल एक तऱ्हेचं कुतूहल असायला पाहिजे आणि विचार असायला पाहिजे की मी ह्या जगामध्ये कशाला आलो, ह्या जगात येऊन मला काय मिळवायचंय, मला जे काही मिळवायचं आहे ते मिळवलं आहे की मला अजून काहीतरी मिळवायचंय, मला आनंद मिळाला आहे का. ह्या देशांमध्ये जिथे एवढी प्रगती झाली आहे त्या देशाच्या लोकांना जाऊन विचारावं की बाबा तुम्हाला ते मिळालं का, तुम्ही ज्या सौख्याच्या शोधात होतात ते तुम्हाला मिळालंय का. ते सांगतील आमच्यापेक्षा दुःखी कुणी नाही, तुम्ही आमच्यापेक्षा सुखी आहात. तेव्हा कारण हे की हा भारतभूमीच्या पुण्यामुळे तुम्ही बचावले, त्याच्यामुळे तुम्ही बचावले, पण ते पुण्य सुद्धा आता अतिशहाणपणामुळे कदाचित अपुरे पडणार. मी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला फक्त 2दा गेले, पण तिथे हजारो सहयोगी तयार झाले. तुमच्या कोल्हापुरात कितीदा आले मला आठवत नाही, पण पुष्कळदा आलेली. आणि तरी इथे किती सहयोगी आहेत मोजून सांगता येते. म्हणजे लोकांमध्ये श्रद्धा नाही, स्वतःबद्दल श्रद्धा नाही आणि परमेश्वराबद्दल सुद्धा श्रद्धा नाही. जी श्रद्धा आहे ती फार कमी पडते. मी परमेश्वराला शोधूनच काढणार, तेऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. मी परमेश्वराला आपल्यामध्ये जागूनच सोडणार, अशी ज्यांनी एकदा आपल्या मनामध्ये धारणा धरली आणि असा हिया ज्यांनी केला त्याला काहीही नाही कमी. ही वेळ आलेली आहे. आज हजारो लोक 1000 ठिकाणी पार होत आहेत आणि क्षेत्रस्थळी राहिलो म्हणून काय झालं, मी महालक्ष्मीला प्राप्त करून राहीन असे म्हणणारे जर तुमच्यात असले तर आम्ही त्यांच्यासाठी तयार आहोत. महालक्ष्मी तत्व